मी पहिल्या प्रथम सगळ्यांना धन्यवाद देतो, कारण तुम्हाला जरा अकस्मात बोलवलं आणि विनंतीचा मान ठेवून आपण सगळेजण आलात त्याच्याबद्दल धन्यवाद देतो. अकस्मात एवढ्यासाठी बोलवलं की तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे महाराष्ट्रावरती अतिवृष्टीचं संकट आहे. गेल्या आठवड्यात मी सुद्धा अतिवृष्टी जिथे झाली त्या परिसरात जाऊन आलो, शेतकऱ्यांना भेटलो, त्याच्यानंतर मी आपल्याशी बोललो. मी तर प्रांजळपणाने सरकारला हात जोडून विनंतीसुद्धा केली की या संकटामध्ये राजकारण न आणता आपण सगळे एकत्र होऊन मार्ग कसा काढता येईल का हे पाहू शकतो. परंतु मला नाही वाटत सरकारकडे काही अशी कल्पना आहे किंवा सरकारची तशी तयारी दिसत नाही. कारण मुख्यमंत्री त्यांच्या जाहिरातीमध्ये व्यस्त आहेत, दुसरे मुख्यमंत्री मदतीच्या पाकिटावरती सुद्धा स्वतःचे फोटो छापून वाटण्यामध्ये मग्न आहेत, आणि तिसरे मुख्यमंत्री तर काही अंगाला उपमुख्यमंत्री तर काही अंगाला लावूनच घेत नाहीत. म्हणजे कोणताही विषय आला तरी त्यावेळेला हे दुसरे जे उपमुख्यमंत्री आहेत ते दिसतच नाहीत कधी. आणि जनता आता वाऱ्यावर पडलेली आहे. या जनतेला मदत करणं तर दूरच राहिलं, पण आज बातमी जी आलेली आहे ती शेतकऱ्यांवरच सरकारचा पूरभार अशी एक बातमी आलेली आहे. आणि त्याच्यात खरंच ही संतापजनक गोष्ट आहे. मधल्या कालखंडात आपण बातमी दिली होती, कारण मी तुमच्याच माध्यमातून या सगळ्या बातम्या पाहतोय आणि वाचतोय की काही साखर सम्राट हे भाजपामध्ये गेले आणि शेकडो करोडो रुपयांच्या कर्जावरती त्यांनी सरकारकडनं थक हमी मिळवली. आम्ही जी मागणी करतोय ती या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी करतोय, ज्या शेतकऱ्यांना त्यांची जमीन गहाण टाकावी लागते, बैलजोडी गहाण टाकावी लागते, कधीकधी पत्नीचं मंगळसूत्रसुद्धा गहाण टाकावं लागतं, कारण काहीतरी गहाण टाकल्याशिवाय त्यांना कर्ज मिळत नाही. त्यांच्या कर्जाची हमी सरकार कधी घेतच नाही. आज तर परिस्थिती अशी आहे की डोळ्या देखत त्यांचं पीक जमिनीसकट उद्ध्वस्त झालेलं आहे आणि हे कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेलेले आहेत. रोज बातम्या येत आहेत की शेतकरी आत्महत्या करत आहेत. आणि मग प्रश्न असा पडतो की जर का साखर सम्राट भाजपामध्ये गेल्यानंतर त्यांच्या शेकडो हजारो कोटींच्या कर्जाची हमी सरकार घेत असेल, म्हणजे त्यांनी जर काही कर्ज बुडवलं तर ते पैसे सरकार भरणार, म्हणजेच सर्वसामान्य जनता भरणार. तर ह्या साध्या शेतकऱ्यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची वाट भाजप प्रणित सरकार बघतंय का, की सगळे शेतकरी भाजपात आले तर मग आम्ही तुमचं कर्ज माफ करू? ही अत्यंत संतापजनक बाब आहे. आणि त्याच्यात भरीस भर म्हणून या कारखानदारांना थक हमी मिळते, पण आता सरकारचा पूरभार, ज्याला पूरभार हा शब्द व्यवस्थित वापरलेला आहे, बाधितांना मदत करण्यास ऊसासाठी प्रति टन 15 रुपये कपात. आणि त्याच्यामध्ये ज्या पहिल्या 4 ओळी मी वाचतो की राज्यातील अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून, कारखानदारांकडून नाही, प्रति टन 5 रुपये, तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रति टन 10 रुपये, याप्रमाणे 15 रुपये कपात करण्याचा निर्णय मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस गाळप संदर्भातील मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. आता याला साखर संघाने विरोध केलेला आहे, पण साखर संघाने अतिवृष्टी आणि पुराचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही फटका बसला आहे. अशा वेळी कपातीमध्ये 3 पट वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल असे सांगत या निर्णयास विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण ही कपात शेतकऱ्यांसाठीच आहे, म्हणजे खड्ड्यात गेलेले शेतकरी त्याला आणखीन खड्ड्यात घातलं तर त्याच्यात गैर काय, अशी या सरकारची धारणा झालेली आहे. आता तुम्हाला कल्पना आहे की मी तिथे गेल्यानंतर शेतकऱ्यांशी बोललो. काही शेतकरी असे उद्विग्न झाले होते की आम्हाला आता आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग नाही. त्यांना मी शांत करण्याचा प्रयत्न केला. तिथल्या शेतकऱ्यांना मी विनंती केली की असं कोणी आताताही विचार करू नका. एक त्याचं मी तुम्हाला गेल्या वेळेला सांगितलं होतं, ज्या मुलाच्या मी घरी गेलो, 31 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली. मी जेव्हा त्याच्या घरी गेलो तेव्हा त्याला 15-20 दिवसाचं बाळ होतं. एक मोठी जॉईंट फॅमिली, आता ती त्यातून बाहेर कशी पडणार, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. आणि
साहजिकच आहे, प्रति हेक्टर 50,000 रुपये हे शेतकऱ्याला तातडीने दिले गेले पाहिजेत आणि त्याचं कर्ज माफ झालं पाहिजे ही आम्ही मागणी केली. आपल्याकडे काय होतं, अनेकदा शब्दाचा खेळ चालतो. मी ओला दुष्काळ हा शब्द वापरण्यापेक्षा आपत्तीग्रस्त हा शब्द वापरला आणि आपत्तीग्रस्त, मग आपत्ती, तुम्ही एखादा शब्द नाही म्हणून संकट नाकारू कसं शकता? की ठीक आहे, ओला दुष्काळी संज्ञा नाहीये, नसेल, पण म्हणून तुम्ही झालेलं नुकसान नाकारू शकता का? आणि ओला दुष्काळ ही जर का संज्ञा नसेल तर मग मला असं वाटतं की काही वेळेला माणसांच्या पदाप्रमाणे शब्द बदलतात का? की काही शब्द ते ज्या पदावर असतात तेव्हा ते शब्द अस्तित्वात येतात आणि पदानंतर दुसऱ्या पदावर गेलेले ते शब्द नाहीसे होतात, असं काय आहे का? कारण माझ्याकडे अत्यंत कनवाळू, जागरूक असं विरोधी पक्ष नेत्यांचं एक पत्र आहे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना, म्हणजे मीच होतो तेव्हा, तत्कालीन मुख्यमंत्री मी जेव्हा होतो तेव्हा तत्कालीन विरोधी पक्षनेते हे आजचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस होते आणि त्यांनी तेव्हा मुख्यमंत्र्यांनी एक पत्र दिलं होतं. त्या पत्रातल्या 4 ओळी मी वाचतो. आता ही तारीख आहे 16 ऑक्टोबर 20 आणि परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या प्रचंड नुकसानीबाबत आता तरी केवळ घोषणा न करता तातडीने थेट मदत देण्याबाबत. आणि त्याच्यात त्यांनी म्हटले की परतीच्या पावसाने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मदतीसाठी तो अर्जव करत आहे. विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे अश्रू आणि व्यथा पाहून अतिशय वेदना होतात. या वेदना फक्त विरोधी पक्षाला, नेत्याला होतात, मुख्यमंत्र्यांना होत नाही. मला झाल्या होत्या म्हणून मी तेव्हा कर्जमाफी केली होती. पण राज्य सरकारला अजूनही पाझर फुटायचे नाव नाही. पंचनाम्याचे आदेश दिलेत, या पलीकडे काहीही शब्द सरकारकडून दिला जात नाही. प्रत्यक्षात पंचनामेही होत नाहीत आणि शेतकऱ्यांना मदत तर मिळतच नाही. अन्नदात्याला पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे. हे बाकीचं सगळं पत्र आहे. आता त्यातल्या शेवटच्या ज्या 2-3 ओळी आहेत, 2च, की नुकसानीची व्यापकता आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे. आपण तातडीने लक्ष घालावे ही विनंती. आपला गिचमीड देवेंद्र फडणवीस. नाही, गिचमीड म्हणजे त्यांची सही आहे तसं मी म्हटलं, मला वाचता नाही आली. नाही, वाचता येतं तो बघा तुम्ही सही, पण अशी हे त्यांनी त्यावेळेला दिलेलं हे पत्र आहे. आता तेव्हा ओला दुष्काळी संज्ञा होती आणि मग तुमचं सरकार आलं होती संज्ञा काढली का? तर हे फालतू शब्दाचे खेळ करू नका. त्यावेळेला सुद्धा आमची नियत काढली गेली, सगळं काढलं गेलं, पण शेतकऱ्याला आज जी मदत पाहिजे ती अजूनही दिली जात नाहीये. मुख्यमंत्रीमध्ये पंतप्रधानांना भेटून आले. पंतप्रधान तिकडे प्रस्तावाची वाट बघतायत आणि मुख्यमंत्री आपला अभ्यास चालू आहे. 2 उपमुख्यमंत्री, 2 हाफ आणि 1 फुल, 1 फुल 2 हाफ, असे त्यांचा अभ्यास आणि प्रस्ताव बनवणं सुरू आहे. आता हे जे काय थोतांड आहे, केंद्राचं पथक, माझ्या माहितीप्रमाणे, आपल्याकडे माहिती असेल तर मला, मी चुकीचं बोलत असेल तर मला करेक्ट करा, की केंद्राचं पथक अजूनही राज्यात आलेलं नाही. केंद्राचं पथक येणार केव्हा, येणार की नाही येणार, आल्यानंतर त्यांची सगळी पाहणी होणार कधी, मग त्यांचे पंचनामे होणार कधी, म्हणजे हे सगळं या सरकार म्हणजे एकदम निर्दयीपणाने हा कारभार चाललेला आहे. एक तर तातडीने मी पुन्हा त्याचा पुनरुच्चार करतो की शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे. तुम्ही त्याला ओला दुष्काळ म्हणा, नाही तर तुमच्या आकलीचा दुष्काळ म्हणा, काही म्हणा, पण शेतकरी आज संकटात आहे. शेतकऱ्याला ताबडतोब हेक्टरी 50,000 रुपये मदत झाली पाहिजे. बाकीचे सुद्धा खूप विषय आहेत, कारण घरदारं वाहून गेलेली आहेत. पंतप्रधान आवास योजना हे मी यापूर्वी सुद्धा बोललेलं, तशी ग्रामीण योजना परत एकदा आणा किंवा नव्याने आणा आणि शेतकऱ्यांची जी ज्याला मी काय म्हणेन, जेमतेम काही घर आहेत त्याला घर म्हणणं सुद्धा फार धाडसाचं ठरेल. अशा प्रकारचे निवारे आहेत, खोपटी आहेत आणि ते पाण्यामध्ये वाहून जातात. आता यांचे निकष काय? वाहून गेले, त्या घरात 48 तास पाणी राहिलं पाहिजे. हा कुठला निकष आहे? तर ही जी सगळी तात्पुरत्या स्वरूपातली घरं आहेत, त्यांना नुसती डागडुजी नाही, तर त्यांना पक्क्या स्वरूपाची घरं ही प्रधानमंत्री आवास योजनेतून फुकटात बांधून दिली गेली पाहिजेत. शाळासुद्धा ताबडतोब सुरू केल्या गेल्या पाहिजेत. आणि पहिली महत्त्वाची गोष्ट, याच्यात सुद्धा माझ्याकडे माहिती आलेली नाही, पण जेव्हा मी मुख्यमंत्री होतो आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली होती, मी त्या छावण्यांना सुद्धा भेट दिली होती. नागरिकांचं आम्ही स्थलांतर केलं होतं. त्यांना
सुरक्षित ठिकाणी त्यांना निवारे उपलब्ध करून दिले होते. मग काही कॉलेजेस असतील, काही आणखीन कोणाच्या बिल्डिंग होत्या, काही ठिकाणी आम्ही छावण्या उभारल्या होत्या, त्यांना तिकडे आम्ही हलवलं होतं. त्यांच्या आरोग्याची सुद्धा आम्ही एक व्यवस्था केली होती, कारण असा पाऊस झाल्यानंतर रोगराई पसरण्याचा हा धोका असू शकतो. त्याच्यामुळे ताबडतोब या नागरिकांना सुरक्षित आणि चांगल्या ठिकाणी हलवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. गुरांना सुद्धा, ज्यांची गुरं आता आहेत काही वाहून गेली आणि जी गुरं आहेत त्यांना खायला कडबड, ताबडतोबीने शेतकऱ्यांबरोबर ज्या नागरिकांची घरदारं वाहून गेलेली आहेत त्यांना चांगल्या ठिकाणी हलवून त्यांच्या छावण्या चांगल्या उभारल्या पाहिजे. छावण्या म्हणजे छळ छावण्या नव्हे, पण चांगल्या निवाऱ्याची सोय केली गेली पाहिजे. त्यांची घरदारं नीटनेटकी होत नाही तोपर्यंत त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. शाळांची सुद्धा आता एक स्वच्छता मोहीम करून शाळा लवकर सुरू केल्या पाहिजेत. नंतर अनेक ठिकाणी शेत जमिनी वाहून गेल्या आहेत, खरडून गेलेल्या आहेत. त्यांचं नुकसान तर फार मोठं आहे, पण शेत जमिनीबरोबर रस्ते सुद्धा वाहून गेलेत. म्हणजे अनेक ठिकाणी गावांचा किंवा वस्त्यांचा संपर्कच तुटलेला आहे. तर ताबडतोबीने तिकडे रस्त्यांची कामं सुरू झाली पाहिजेत. खूप मोठी कामं आहेत, खूप मोठं हे संकट आहे. परत एकदा सांगतो, आम्हाला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही, पण आम्ही कितीही जरी म्हटलं तरी सरकार ज्या पद्धतीने कामकाज करते किंवा करत नाही आहे हे मात्र संतापजनक आहे. नुसते कागदी घोडे नाचवण्यापेक्षा तिथे शेतकऱ्यांमध्ये जा, काय हवं नको ते बघा. केंद्राचं पथक कधी येणार? आज मी असं म्हणत होतो की खरं म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नुसते मोजरे मारायला दिल्लीत जाता, त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या हक्काच्या मागणीसाठी, महाराष्ट्र संकटात आहे त्या मागणीसाठी म्हणून त्यांनी दिल्लीला जायला पाहिजे. या संदर्भात विखे पाटलांना प्रश्न केला होता, मी जो मुद्दा उपस्थित केला तर ते म्हणतात की कुठेतरी गैरसमज निर्माण केला जातो, गैरसमज निर्माण केला जातो आणि कारखान्याच्या व्यवहारातून हे पैसे घेतले जाणार आहेत. मग बातमी फोडा तुम्ही, पर ती बातमी फोडा ना तुम्ही. ही त्यांचा प्रश्न आहे, बातमी आली कशी? पण हे जरी असेल तरी अतिवृष्टी झाली हा गैरसमज आहे का? पिकं उद्ध्वस्त झाली हा गैरसमज आहे का? घरदारी वाहून गेली हा गैरसमज आहे का? रस्ते वाहून गेलेत हा गैरसमज आहे का? मुलांची पुस्तकं, वह्या पुस्तकं वाहून गेली हा गैरसमज आहे का? शेतकरी आत्महत्या करतायत हा गैरसमज आहे का? काय तुम्ही कोणत्या काळामध्ये किंवा कोणत्या जगात राहतायत ही लोक मला कळत नाही. उद्धवजी, भाजपचं असं म्हणणं आहे की पूरग्रस्तांना जर मदत करायची असेल तर आपल्या पक्षाने दसरा मेळावा रद्द करावा किंवा साधेपणाने. मला एवढंच म्हणायचंय की त्यांनी जी काय जाहिरातबाजी चालवली होती ना, त्या जाहिरातीत जेवढा पैसा खर्च केला ना तेवढा पैसा तरी द्यावा. मदतीवरूनच आरोप प्रत्यारोप होत आहे. तुम्ही किंवा तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी जे म्हटलं की फोटो लावून मदत केली जाते, त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांचं असं म्हणणं आहे की त्यांना मी उपमुख्यमंत्री मानत, गद्दाराच्या प्रश्नाला मी उत्तरच देत नाही. पण त्यावरचे फोटो बघण्यापेक्षा गद्दाराच्या आणि पूर्वीही अशी मदत केली जात होती आणि तेव्हाही फोटो छापले जात होते. मी गद्दाराच्या प्रश्नाला उत्तरच देत नाही. गद्दार तो गद्दारच, आज सुद्धा बोलतो तो गद्दारच आहे आणि गद्दाराला मी उत्तर देत नाही. नाही, ते येणार, त्यांचे इथे काय व्यवहार असतील ते करणार. पुन्हा कार्यकर्त्यांना सांगणार की महापौर भाजपचाच झाला पाहिजे, शेतकरी मेला तरी चालेल, आणि परत जाणार. कारण ते मागे जेव्हा आले होते लालबागच्या राजाच्या दर्शनाला म्हणून आले, तेव्हा माझा मराठी बांधव, मराठा समाज मुंबईमध्ये होता, त्याला ते भेटले नाहीत आणि कार्यकर्त्यांना भेटून मुंबईत महापौर भाजपचाच होणार एवढं बोलून ते गेले. त्यांना दुसरं उद्योग काय? त्यांना खूप मोठी मोठी कामं आहेत. क्रिकेटच्या मॅचेस खेळवायचे आहेत, जयशाह आणखीन काय मागेल त्याचे हट्ट पुरवायचे आहेत. उद्धवजी, भाजपचं असं म्हणणं आहे की आपला जो दसरा मेळावा होता त्याच्यावर 63 कोटी रुपये खर्च होतात. त्याचं बिल मी उद्या त्यांच्याकडे पाठवते. माझ्याकडनं तुम्ही घेऊन जा आणि मला पैसा आणून द्या. गृहमंत्र्यांना या ठिकाणी पहिलं निवेदन दिलं होतं मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी. त्यानंतर दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांनी तातडीची भेट घेतली. 6 दिवसानंतर अजून देखील नाही, मला असं वाटतं की आता त्यांची सगळी जर का थेरं झाली असतील क्रिकेटच्या मॅचेस वगैरे, तर आता तरी पूरग्रस्तांकडे लक्ष द्या. पंचनामे पूर्ण झालेले नाही आहेत, दीड आठवडा झालेला आहे. पंचनामे पूर्ण करण्यासाठी जे पुरावे लागते देखील आता नष्ट होत आहेत. भाजीपाला असेल किंवा पिकं असेल ते पूर्ण नाही. एक तर काय झालेलं आहे, जे निकष विमा कंपन्यांनी सुद्धा जे काही निकष लावलेत ते निकष हे पूर्णच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे विम्याची रक्कम कधी मिळणारच नाही, अशा पद्धतीने ते निकष ठरवले गेलेत. पंचनामे सुद्धा माझं तेच म्हणणं आहे की पंचनामे अजून पुरे होत नाही. आणि पंचनामे कसले करताय? डोळ्या देखत तुमचे डोळे आहेत ना, डोळ्याच्या खोबणीत काय बसले की नाही, तर ते बघा ना तुम्ही. दिसतंय शेतकरी रडतोय, शेतकरी आत्महत्या करतोय, पिकं पाण्यात सडून गेलेत. म्हणजे मी गेलो तेव्हा आता 1 आठवडा होईल,
तेव्हाच तो सगळा वास पिकं सडलं त्याचा वास येत होता. आता तर काय हालत झाली असेल. म्हणजे पंचनामे कसले पंचनामे करताय. ताबडतोब तुम्ही बरं बँकांच्या नोटीस अजून चालूच आहेत. मग जो शेतकरी असतो त्याचं सगळं विल्हेवाट लागलेली आहे. तो पुढची तयारी, आता रब्बीचं पीक ते काढणार कधी, त्याला बी बियाणे कोण उपलब्ध करून देणार, खत कुठून आणणार, तो नांगरणी कशी करणार, त्याच्यासाठी पैसे कुठून आणणार. आधी जे कर्ज काढून आता जर थोडंफार फेडू शकला असता ते सुद्धा पीक गेलं. मग पुढच्या हंगामाची तो तयारी कशी करणार. पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. आणि म्हणून आमची जी मागणी आहे की तुम्ही पंचनामे वगैरे थातूरमातूर करू नका. हेक्टरी 50,000 रुपये जाहीर करा आणि ते द्या आणि कर्जमाफी करा जशी आम्ही केली होती. त्याच्याबद्दल सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले की कर्जमाफीची सुद्धा काही निकष असतात. मी केले होते तेव्हा काय निकष होते. कोणी मागितली होती माझ्याकडे कर्जमुक्ती. कोणीच नव्हती मागितली. पण मी माझं कर्तव्य म्हणून केलं होतं. कर्जमाफी करायला जो पैसा हवाय तो सरकारकडे सध्या नाहीये. मी त्याच्यावरती सुद्धा सांगितलं ना, पीएम केअर फंडातून आणा पैसा. पीएम केअर फंडातून पैसा आणा. मी दिले, मार्ग पण दाखवलेत. असं नाही की नुसती टीका करतोय. सर, बिहारमध्ये महिलांना 10,000 रुपये दिले जातात. पण तिकडे निवडणूक आहेत आणि बिहारने प्रस्ताव दिला होता का. बिहारमध्ये प्रस्ताव दिला होता का पंतप्रधानांकडे की महिलांना 10,000 रुपये प्रत्येकी द्या म्हणून प्रस्ताव दिला होता. कसे दिले पंतप्रधानांनी. म्हणूनच माझं म्हणणं आहे की ही सगळी थेरं बंद करा. महाराष्ट्र घोडा भाबडा म्हणून तुम्ही त्याच्यावर वेडावाकडा अन्याय करू नका. लाडकी बहीण योजनेला रोज नवीन अटी लावत आहे. बघा, आता तुम्ही विषय काढलाच आहात तर माझं आणखीन मत आहे की जसं निवडणुकीच्या वेळेला 2-3 महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणीचे तुम्ही दिले होते तसे पुढच्या 6 महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींना आत्ता द्या. ठीक आहे. पाकिस्तान सामन्यांना प्रत्येक सामन्याला तुम्ही विरोधाची भूमिका घेतली, पण अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानचा भारताने पराभव केला आणि त्यानंतर आशिया चषक पाकिस्तानच्या हस्ते स्वीकारायला नकार दिला. भारतीय संघाच्या या कृतीकडे तुम्ही भूमिका म्हणून काय व्यक्त करा. आणि त्यावरून ह्याच्याबद्दल काही मत व्यक्त करायला मी ती मॅच कधी बघितली पण नाही. आणि या मॅचला देशप्रेमी म्हणून माझा विरोध होता. देशद्रोह्यांनी ती मॅच एन्जॉय केली असेल. मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं. ठीक आहे, चला. ठीक आहे. एक मिनिट बोलतो. 50,000 रुपये पर हेक्टर आणि शेतकऱ्याची कर्जमाफी. धन्यवाद. हिंदी विचार. महाराष्ट्र लगातार सर बाढ़ की चपेट में है, खास तौर पे मराठवाड़ा का जो रीजन है वो प्रचंड इस समय जो है बाढ़ से ग्रसित है. आप लोगों की क्या मांग है. मैंने पहले भी आपके साथ जब बात की थी तो मैंने कहा था कि 2 चीज़ें खास कर तुरंत होनी चाहिए. एक तो सरकार की ओर से हर जो काश्तकार है उसको पर हेक्टर 50,000 रुपया मिलना चाहिए, देना चाहिए. और उनके ऊपर जो लोन है उससे उनको मुक्त किया जाना चाहिए. अभी मैंने जो एक खत पत्र का उल्लेख किया था, ये आज के जो अपने मुख्यमंत्री हैं देवेंद्र जी फडणवीस, वो जब विरोधी विपक्ष के नेता थे और मैं चीफ मिनिस्टर था तब उन्होंने एक पत्र मुझे खत लिखा था. और जो मांग हम कर रहे हैं या पूरी जनता कर रही है कि जिसको मराठी में कहते हैं ओला दुष्काळ, मुख्यमंत्री जी का कहना है कि ऐसी कोई संज्ञा है नहीं होगी, लेकिन संकट तो है. और ये जो पत्र उन्होंने मुझे दिया था उसमें स्पष्ट शब्दों में लिखा है, मराठी में लिखा है कि ओला दुष्काळ तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे मदत केली गेली पाहिजे. तो आप ही ने लिखा हुआ खत है. तो अभी अब तो विपक्ष का नेता वो नहीं बनने देते, तो चलो यही मेरा नाम ऊपर डालकर उनको मैं ये लेटर दे देता हूँ कि अब आप बैठे वहाँ. मैंने तो उस वक्त मदद की थी जितनी मैं कर सकता तो मदद की थी मैंने. 2-3 बार, एक बार तो चौकते साइक्लोन आया था, दूसरी बार निसर्ग का आया था, फिर हमारे समय में भी अतिवृष्टि का संकट था, लेकिन हमने भी उस वक्त मदद की थी. केंद्र से पैसा नहीं आया था. केंद्र सरकार लगातार सरकार ये कह रही है कि केंद्र सरकार से बातचीत शुरू है, लेकिन केंद्र सरकार किस तरीके की किस विषय पर बातचीत चल रही है ये भी साफ होना चाहिए. आज मतलब 4-5 दिन पहले मुझे लगता है कि मुख्यमंत्री जी गए थे ना प्रधानमंत्री जी को मिलने के लिए.
तो खबर आई थी कि वो इंतजार कर रहे प्रधानमंत्री कि आपकी ओर से प्रस्ताव कुछ आना चाहिए। तो जैसे अभी आपने एक सवाल पूछा था, बिहार में चुनाव है और वहां तो प्रधानमंत्री तो अपने दयावान प्रधानमंत्री है, उन्होंने हर महिला को 10-10 हजार रुपए दे। क्या बिहार से प्रस्ताव गया था उनके पास? हमें कोई जलन नहीं हो रही है बिहार को मदद की, इसलिए जलन नहीं है, लेकिन चुनाव है इसलिए आप चुनाव लगा रहे हो और यहाँ संकट है तो आप अनदेखी कर रहे हो। ये कौन सा न्याय है? अमित शाह तो उनके कुछ कारोबार के लिए आएंगे, कुछ क्रिकेट का मामला होगा या कुछ व्यवहार का मामला होगा। जब पिछली बार जब वो आए थे हमारे यहाँ लालबाग का राजा गणपति का दर्शन करने वो आते हैं, और उसी वक्त हमारे मराठी सब भाई लोग बहनें मराठा समाज यहाँ बैठे थे, वो वहाँ उनको मिलने के लिए नहीं गए, अपने कार्यकर्ताओं के साथ उन्होंने बातचीत की और उन्होंने कहा कि अब मुंबई का मेयर तो बीजेपी का होना चाहिए। क्या दूसरी कोई आपके पास काम नहीं है? दशहरा रैली पर सवाल उठा रही है बीजेपी। दशहरा रैली पर सवाल उठा रही है। आपने क्रिकेट का जिक्र किया है, अभी थोड़ी बातें कल करूंगा। चलो चलो। आप 2.5 साल मुख्यमंत्री थे, ये बताइए कि केंद्र सरकार की विशेष पैकेज के लिए जो नियम रखते हैं उसमें अभी की आपत्ति बैठ सकती है कि एक मुख्यमंत्री आज इसमें स्पेशल नहीं, सुनिए, से मांग सकता है कि केंद्र दे? सुनिए, पैकेज की अगर बात करें और उसके ऊपर कुछ क्या कहते हैं उसको निकष, तो बिहार की जनता या महिलाओं के लिए प्रधानमंत्री जी ने 10-10 हजार रुपए दिए। वो क्या था, क्या है, वो कहाँ किस में बैठता है, किस में बैठता है? तो बिहार को आप मदद कर रहे हैं, इसमें हमें कोई पेट दर्द नहीं हो रहा है, जलन नहीं हो रही है। तो लेकिन महाराष्ट्र में संकट है, महाराष्ट्र में संकट में है और बिहार में चुनाव है, इसलिए आप बिहार की ओर देख रहे हैं और महाराष्ट्र की ओर अनदेखी कर रही है। ये अन्याय है, सरासर अन्याय। आप रैली कर रहे हो, इतनी बड़ी आपत्ति है, ऐसे में रैली का पैसा, रैली को कितना पैसा आता है? मेरे पास तो सरकार नहीं है, ऐसा आप मेरे पास तो सरकार है नहीं, कितना पैसा आता है? और बीजेपी के पास बहुत पैसा है, बीजेपी के पास सबसे ज्यादा दुनिया में सबसे बड़ी पार्टी है और बीजेपी के पास जितना पैसा है उसमें पूरा महाराष्ट्र के काश्तकार लोन फ्री हो सकते हैं। चलो धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। उद्या